श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ते करिता श्रवण, तेने होय दिव्य ज्ञान, त्या ज्ञाने परमार्थ साधन, पंथ सुलभ होतसे. बोलणे असो हे आता, वर्णू पुढे स्वामी चरित्रता. अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती, जयांची सर्वत्र ख्याती अजारमर राहिली. कृष्ण तटाकी क्षेत्री पवित्र, ती देखिले त्यांनी समस्त. नाना योगाभ्यासी बहुत, महासाधू देखिले करावे हठयोग साधन, ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरून शोध करीती गुरुचा, जपी तपी संन्यासी असंख्य देखिले. ज्ञानतयांचे पाहिले कित्येकाचे, चरण धरिले परी गेले व्यर्थची. एके समयी अक्कलकोटी, स्वामी दर्शनेच्छा धरुनी पोटी. आले नृसिंह सरस्वती, महिमा श्रींचा ऐकोनी. सन्मुख पाहुनी तयाला आज्ञाचक्र भेदाला. एक श्लोक सत्वर म्हटला, श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली त्यांची. स्मृती न राहिली देयाची, ब्रह्मरंगी प्राणवायू. आश्चर्य करती सकल जन, असो झालिया काही वेळ. समाधी उतरोनी तत्काळ नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांबुजावरी मस्तक ठेविले झडकरी. सद्गतीत झाले अंतरी, हर्ष पोटी न सामावे. उठोनी या करती स्तुती, धन्य धन्य हे यतिमूर्ती. केवळ परमेश्वर असती, रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली, तेने माझी इच्छा पुरविली. चिंता सकल दूर झाली, कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतो नयती. तेथेची वास्तव्य करती, सिद्धी प्रसन्न जाहला. बहुत धर्मकृत्ये केली, दूर दूर कीर्ती केली. काही दिवस एकेवेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थाचे दर्शन, उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान, गुरुमूर्ती पाहुनी नृसिंह सरस्वतीसी. समर्थ बोलले त्या समयी, लोकी धन्यता पावलासी. वार योषिता पाळोनी, पियेसी द्यावे सोडूनी. तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी, मग सहजची सुरभोनी. अंती जाशी सुखाने, ऐकोनी समर्थाची वाणी. आश्चर्य वाटले सकळ मनी, नृसिंह सरस्वती स्वामी असोनी. विपरीत केवी करतील परी अंतरीची खून. यती तत्काळ जाणून, पाहू लागले अधोवदन. शब्द एक न बोलवे, असो तेव्हापासून सिद्धी दिदली सोडून. येऊनी राहिले स्वस्थानी, धर्मकृत्ये बहुत केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार, त्यासी ज्ञान साचार. समर्थ कृपेने जाहले, वासुदेव फडके ब्राह्मण थोर ते. ज्यांची प्रसिद्धी सर्वत्र, इंग्रजी अंमलात अनिवार. होऊनी बंड केले ज्याने, समर्थाची कृपा होता. इच्छित कार्य साधेल तत्वता, ऐसे वाटले त्याचे चित्ता. दर्शनाते पातला, स्वकार्य चिंतोनी अंतरी. खडग दिदले श्रींच्या करी, म्हणे मजवरी कृपा जरी. तरी खडग हाती देतील, जाऊनी बैसला दूर. श्रींनी जाणिले अंतर, त्याचे पाहुनी कर्म घोर. राजद्रोह मानसी, लगबगे उठली स्वारी. सत्वर आली बाहेरी, तरवडाचे झाडावरी. तलवार दिली टाकूनी, कार्य आपण योजिले. ते शेवटान जाय भले, ऐसे समर्थे दर्शविले. म्हणून न दिले खडग करी. परी तो अभिमानी पुरुष, खडग घेऊनी तैसेचा. आला परत स्वस्थानास, झेंडा उभारिला बंडाचा. त्यात त्यासी यश न आले, सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी पारिपत्य भोगले, कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त तात्या भोसेकर विख्यात. राहती अक्कलकोटात, राजश्रीत सरदार. माया पाश तोडूनी दृढ झाले स्वामी चरणी. भजन पूजन निशिदिनी, करिता ती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी. यमदूत दिसती दृष्टीसी, मृत्यू समय पातला. पाहुनिया विपरीत परी, श्रीचरण धरले झडकरी. उभा राहिला काळदुरी, नवल परी जाहले. दीनवदन होऊनी, दृढ घातली मिठी चरणी. तात्या करीती विनवणी, मरण माझे चुकवावे. ते पाहुनी श्री समर्थ, कृतांतासी काय सांगत. हा असे माझा भक्त, आयुष्य याचे न सरले. पैल तो ऋषभ दिसत, त्याचा आज असे अंत. त्यासी न्यावे त्वरित, स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलले, तोचे नवल वर्तले. तत्काळ ऋषभाचे प्राण गेले, धरणी पडले कलेवर. जन पाहुनी आश्चर्य करती, धन्यता थोर वर्णिताती. बैला प्रति दिदली मुक्ती, मरण चुकले तात्यांचे. ऐशा लीला असंख्य, वर्णू जाता वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत. चरित्र सार मात्र येथे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत, सदा परिसोत प्रेमळ भक्त. 19 अध्याय. गोड हा. शिरस्तु शुभम भवतु. अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणा करा, जय जयाजी यतिवरा. भक्त जन संतापहारा, सर्वेश्वरा गुरुराया. वर्णिता समर्थाचे गुण, नाना दोष होती दहन. सांगता ऐकता पावन, वक्ता श्रोता दोघेही. असो कोणे एके दिवशी, इच्छा धरुनी मानसी. गृहस्थ एक दर्शनासी, समर्थाच्या पातला. करोनी श्रीची स्तुती, माथा ठेविला चरणावरती. तेव्हा समर्थ त्याते वदती,
हास्यवदन करोनी फकीरा ते देई खाना, तेने पुरतील सर्व कामना. पक्वान्ने करुनी नाना, येथेच भोजन देईजे. गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वान्ने. फकीर बोलविले 5 जण, जेवू घातले तया ते. फकीर तृप्त होऊन जाती, उच्छिष्ट उरले पात्रावरती. तेव्हा समर्थ आज्ञापिती, गृहस्थाते सत्वर शेष अन्न करी ग्रहण. तुझे मनोरथ होतील पूर्ण, परी त्या गृहस्थाचे मन साशंक झाले तेदवा. म्हणे यवने यती अपवित्र, त्याचे कैसे घेऊ उच्छिष्ट. यती मध्ये पावेन कष्ट, कळता स्वजना गोष्ट हे. आला मनी ऐसा विचार, तो समर्थास कळला सत्वर. म्हणती हा अभाविक नर, कल्पना चित्ती याचिया. इतक्या माझी साहजिक, कोणी भ्रमिष्ट गृहस्थ एक. येऊन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला, दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून. भ्रमिष्ठ फिरे रात्रंदिन, द्रव्य मेळवाया साधन. त्या जवळी नसे परी, त्यासी देखून समर्थ. म्हणती हे उच्छिष्ट घे त्वरित, तो निशंक मनात पात्रावरी बैसला. त्यासी बोलले समर्थ, तू मुंबापुरी जाई त्वरित. सफल होतील मनोरथ, द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरिला, तत्काळ मुंबईस आला. उगाच भटको लागला, द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समयी एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायासी. येऊनी एका घरापासी स्वस्थ उभा राहिला, तो घरातून एक वृद्ध बाई. दार उघडून घाई घाई बाहेर येऊनी पाही, गृहस्थ पडला दृष्टीसी. तिने बोलविले त्याला, आसनावरी बैसविला. 10,000च्या दिदल्या नोटा आणूनी सत्वर. गृहस्थ मनी आनंदला, बाई ते आशीर्वाद दिदला. द्रव्य लाभ होता आला, शुद्धीवरी सत्वर. समर्थाचे वचन सत्य, गृहस्था आली प्रचिती. वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत, सदा ऐकोत भाविक भक्त. 20वा अध्याय. गोड हा शिरस्तु शुभम भवतु. अध्याय 21. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत. झाले 20 अध्यायापर्यंत. करोनी माझे मुख निमित्त, वदले श्री स्वामी राजे. आता कळसाध्याय 21. कृपा करोनी वदवावा, हा ग्रंथ संपूर्ण करावा. भक्त जना कारणे संपवावा अवतार आता. ऐसे मना माझी येता, जड देह त्यागुनी तत्वता. गेले स्वस्थानी यतिराज, शके 1800 पूर्ण. संवत्सर ते बहुधान्य, मास चैत्र पक्ष कृष्ण. त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर. चतुर्थ प्रहराचा उसर. चित्त करुणे एकाग्र, निमग्न झाले निजरूपी. षटचक्राते भेदून, ब्रह्मरंध्या छेदून, आत्मज्योत निघाली पूर्ण. हृदयामधून तेदवा, जवळ होते सेवे करी. त्याच्या दुःख झाले अंतरी, शोक करीती नाना परी. तो वर्णिला न जाय, अक्कलकोटीचे जन समस्त. दुःखे करुणी आक्रदंत, तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ. वाढेल समुद्रसा, असो स्वामींच्या अनंत लीला. जना सन्मार्गा दाविल्या, उद्धरिले जडमुडाला. तो महिमा कोण वर्णी, कोकणात समुद्र तीरी. प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी, पालशेत ग्रामा माझारी. जन्म माझा झालासे, तेथेची बाळपण गेले. आता कोपरलीसे येणे केले, उपशिक्षक पद मिळाले. विद्यालयी सांप्रत, वाणी मारवाडी श्रेष्ठ. नाम ज्यांचे शंकरशेठ, त्यासी स्नेह झाला निकट. आश्रय दाते ते माझे, त्यांची स्वामी चरणी भक्ती. भावार्थे पूजन करीती, दिवसा उपजली चित्ती. स्वामी चरित्र श्रवणाची, ते मजला सांगितले. मी स्वामी गुणानुवाद गायले. हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. प्रथमाध्यायी मंगलाचरण, कार्य सिद्धार्थ देवतास्तवन. आधार स्वामी चरित्रास कोण, हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळीवानातून आले, स्वामी रूपे प्रकटले. भूहरी प्रख्यात झाले, हे कथन द्वितीयाध्यायी. तारावया भक्तजनांना अक्कलकोटी प्रवेश केला, तेथीचा महिमा वर्णिला. तृतीय अध्यायी निश्चय, स्वामीचा करावया छळ. आले 2 संन्यासी खल, तेची वृत्त सकल. चौथ्या माझी वर्णिले, मल्हारराव राजा बडोद्यासी. त्याने न्यावया स्वामीसी, पाठविले कारभार्यासी. 5व्यात ते कथा, यशवंतराव सरदार. त्यासी दाविला चमत्कार, तयाचे वृत्त समग्र. 6व्यात वर्णिले, विष्णुबुवा ब्रह्मचारी. त्याची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणे प्रकारी. ते 7व्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ, होता ब्रह्मसंबंधी ग्रस्त. त्यासी केले दुःख मुक्त. 8व्यात ते कथा, खर्चोनिया द्रव्य बहुत. त्यांनी बांधिला सुंदर मठ, ते वर्णन समस्त. 9व्यात केलेसे, चिदंबर दीक्षिताचे वृत्त. वर्णिले 10माध्यायात, ते ऐकता पुनीत. श्रोते होती सत्यची. 11 आणि 12 तैसाची. अध्याय 13वा. बाळाप्पाचा इतिहास बरवा. त्या माझी निरूपिला, भक्ती मार्ग निरूपण. संकलित केले वर्णन, तो 14वा अध्याय पूर्ण. 17 भाविका
बसापा तेली सद्भक्त, तो कैसा झाला भाग्यवंत, त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठे गृहस्थ, कैसे झाले स्वामी भक्त, 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू, त्यासी लागला भजन छंदू, जो दादा बुवा प्रसिद्ध. 18व्यात वृत्त त्यांचे वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले. 19व्यात सारांश रूपे सत्यपै, एक गृहस्थ निर्धन, त्यासी आले भाग्यपूर्ण, तेची केले वर्णन. 20व्यात निर्धारे, स्वामी समाधीस्थ झाले. 21व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन, कवी वृत्त निवेदन, पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819, वसंत ऋतू चैत्र मास, गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ. बळवंत नामे माझा पिता, पार्वती माता पतिव्रता, वंदोनी त्या उभयता, ग्रंथ समाप्त केलासे स्वामींनी दिदला हा वर. जो भावे वाचिल हे चरित्र, त्यासी आयुरारोग्य अपार, संपत्ती संतती प्राप्त होये, त्याची वाढो विमल कीर्ती. मुखी वसो सरस्वती, भवसागर तरोनंती, मोक्षपद मिळो त्या अंगी सर्वदा विनय असो, वृथाभिमान तो नसो, सर्व विद्यासागर गवसो. भक्त श्रेष्ठा लागुनी, ज्या कारणे ग्रंथ रचिला, जी प्रसिद्धीसा आणिला, त्यासी रक्षावे दयाळा, कृपा घना समर्था. स्वामी चरित्र सुंदर उद्यान, त्यातील कुसुमे वेचून, सुंदर माळा करून आला घेऊनी विष्णू कवी. आपुल्या कंठी तत्काळ घालूनी चरणी ठेविला भाळ, सदोदित याचा प्रतिपाळ करावा बाळ आपुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत भाविक भक्त. 21वा अध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्ण.